स्वप्न तुमचे, कष्ट आमचे, आम्ही बांधू देऊ तुमच्या स्वप्नातले घर. फक्त 1300 रुपये प्रति स्क्वेअर फूट. चव्हाण बंधू यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 84 59 88 84 81. महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा, माय भूतुला पुत्र म्हणून लाभे मर्द मराठा, मर्द मराठा. भाजप सरकारच्या वतीने आज मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर केलं. या आरक्षण जाहीर केल्यामुळं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे शहरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात येत आहे. आपण आज पाहतो या ठिकाणी दसरा चौकामध्ये मराठा समाज, त्याचबरोबर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत. त्यांनी पूर्णपणे आरक्षण मिळाल्याच्या आनंदात साखर आणि पेढे वाटून या ठिकाणी जल्लोष साजरा केला. आणि त्याचबरोबर युवकांच्या वतीनं पूर्णपणे शहरभर मराठा युवकांच्या वतीने शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली आहे. आज राज्य शासनाने ज्या पद्धतीने आम्हाला मराठा आरक्षण दिले त्याबद्दल मी राज्य शासनाचं सकल मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, हे जे आरक्षण आहे, जे मराठा समाजाला आरक्षण मिळाले ते 42 जण ज्यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिली त्यांच्यासाठी हे आरक्षण आम्ही समर्पित करतो. राज्य शासनानं आज जो निर्णय घेतलेला आहे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं आहे मराठा समाजाला, त्याबद्दल मी राज्य शासनाचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर ह्या लढ्यामध्ये अनेक जणांनी प्राणांची आहुती दिली, त्यांना हे आरक्षण समर्पित करून त्यांना ही श्रद्धांजली वाहतो. आपल्यासोबत आहेत मराठा समाजाचे समन्वयक व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष माननीय वसंतराव मुळीक साहेब, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. आजच दोन्ही सभागृहामध्ये मराठा आरक्षण मंजूर झालेलं आहे. हे आरक्षण मंजूर केल्याबद्दल आम्ही या गोष्टीचं सकल मराठा समाजाचं या ठिकाणी आम्ही समाजाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. हे जे आरक्षण आहे हे आम्ही सातत्यानं आम्हाला टिकाऊ असं आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे. त्यामुळं या आरक्षणसुद्धा टिकावे अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून या आरक्षणाबरोबर राज्य शासनानं तातडीने जे 13,500 युवकांच्यावर गुन्हे दाखल केले ते मागे घेतले जावे व ज्या 42 तरुणांनी या ठिकाणी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबाचा विचार करून त्यांना तातडीची 10 लाखाची मदत व एकाला सरकारी नोकरीमध्ये घ्यावं अशी आम्ही या ठिकाणी कोल्हापूर नगरीतून अपेक्षा व्यक्त करत असताना कोल्हापुरी समतेची नगरी आहे, त्यामुळे या आरक्षणामध्ये अनेक समाजाची मनं दुखवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला गेला. त्यामुळे आमची जबाबदारी अशी आहे की या समतेच्या नगरीतून आपण सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेनं, सर्व समाजानं हा एकोपा कसा एक राहील आणि मराठ्यांचं आरक्षण एक कसं राहील यासाठी सर्वांच्या सुद्धा जबाबदारीने पडलेली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज राज्य शासनाने निर्णय घेतला. आम्ही आरक्षण मागत होतो आमच्या हक्काचं. अनेक 40 लोकांनी बलिदान केले, 14,000 लोकांच्यावर केसेस झाल्या, अनेक 58 मोर्चे आम्हाला प्रचंड काढावे लागले आणि ह्या संघर्षाला यश आता आलेलं आहे. तथापि मी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये एकमतानं आम्हाला त्याचा आनंद आहे की सर्व पक्षाच्या आमदारांनी एकमतानं हा ठराव केला आणि हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला जो दुर्लक्षित समाज होता, वंचित समाज होता, त्याला आरक्षण मिळालेलं आहे. हे टिकाऊ आरक्षण पाहिजे अशी जी मागणी होती त्याप्रमाणे त्याच्याबद्दल सरकारने लक्ष घालावं. मुस्लिम बोर्डिंगचा प्रशासक कादर बलबारी बोलतोय. मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं याचा फार मोठा आनंद आम्हाला झालेला आहे. आज सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम समाजांनी आज आपली ईद म्हणून आपल्या घरामध्ये गोड तयार करून सगळ्यांनी शेजाऱ्यापाऱ्यांना वाटावं. आपल्यासोबत आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, त्यांच्याबरोबर आपण बातचीत करूया. आज हा मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक असा निर्णय झालेला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने अभ्यास करून जे चर्चेला पण न ठेवता डायरेक्ट आरक्षण हा मुद्दा सोपवलेला आहे आणि आज मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. आणि मराठा आरक्षण मिळाल्यामुळं या कोल्हापूरची जनता उत्स्फूर्तरित्या शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ इथं जमलेलं आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने रॅली काढून मिरवणूक साजरी करून आज इथं जल्लोष साजरा करत आहोत. आम्ही आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख दुर्गेश लिंगरज, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. आज खऱ्या अर्थानं सकल मराठ्यांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. 2.5 वर्षाच्या प्रयत्नानंतर
आणि जवळपास 40 लोकांच्या जीवनदानानंतर शहीदानंतर आजचा हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय। आज मी सकल मराठा सर्व समाजाच्या लोकांना या निमित्तानं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। कॅमेरामॅन रोहित सोरींची सह संदीप बिडकर, लाईव्ह मराठी, कोल्हापूर।